कमरेवर हात आणि डोळे मिटून उभा असलेला शांत विठ्ठल आणि दुसरीकडे ज्वलंत रोखठोक विचार मांडणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. या दोन भिन्न शक्ती जेव्हा आमनेसामने आल्या तेव्हा काय घडलं असेल? साल होतं 1985. देशात अस्थिरता, बॉम्बस्फोट आणि धर्मांध शक्तींचा उच्छाद सुरू होता. अशा या तणावपूर्ण वातावरणात शिवसेनेचे नेते राम भंकाळ बाळासाहेबांना पंढरपूरच्या सभेचं आणि विठ्ठल पूजेचं निमंत्रण द्यायला गेले. देशाची परिस्थिती पाहून आधीच संतप्त झालेले बाळासाहेब विठ्ठलाच्या मूर्तीच्या शांत स्वरूपावर अत्यंत उद्विग्न होऊन म्हणाले, त्या विठ्ठलाला सांग, नुसते डोळे मिटून कमरेवर हात ठेवून काय होणार? तू हातात जोडा घे आणि धर्मांध शक्तींना ठेचून काढ. हे विधान देवाचा अपमान नव्हतं, तर ती एका राष्ट्रभक्ताची हाक होती. समाजाला बाळासाहेबांचा हाच स्पष्ट संदेश होता की संकटाच्या वेळी समाजाने केवळ डोळे मिटून निष्क्रिय अंधभक्त राहू नये, तर अन्यायाविरुद्ध लढायला शस्त्र उचलावं. केवळ भक्ती नाही, तर भक्तीला शक्तीची आणि आक्रमकतेची जोड देणारा बाळासाहेबांचा हा विचार आजही देशाच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर तितकाच जिवंत आहे का? कमेंट करून सांगा.